राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला जवळपास एक महिना जो आहे तो पूर्ण होतोय. तरीही त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं, अपघात कशामुळे झाला, हा घातपात आहे का, असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. राजीव गांधींप्रमाणेच अजित पवारांची हत्या करण्यात आली का? अजित पवारांच्या विमानाचा पायलट सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? असा संशय आता अमोल मिटकरी, जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत, त्यांनी व्यक्त केलाय. रोहित पवार हे सुद्धा गेले अनेक दिवस जे आहेत याबाबत पत्रकार परिषदा घेत आहेत आणि हा घातपातच असल्याचा दावा करतात. मात्र यावेळी एक प्रश्न उपस्थित होतो की या अपघाताची तुलना राजीव गांधींच्या हत्येशी का करण्यात येत आहे. त्यामुळे राजीव गांधींची हत्या कशी झाली हे पहिले आपण समजून घेतलं पाहिजे. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. 21 मे 1991 चा तो दिवस. ठिकाण होतं तामिळनाडू मधलं श्री पेरंबदूर हे ठिकाण. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात होता. त्या रात्रीची सभा मोठी नव्हती, पण स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने तिथे जमले होते. राजीव गांधी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास सभास्थळी पोहोचले. त्यावेळी ते पंतप्रधान नव्हते, त्यामुळे त्यांना एसपीजीची सर्वोच्च पातळीवरची जी मानली जाते ती सुरक्षा नव्हती. स्थानिक पोलीस आणि पक्ष कार्यकर्ते अशीच सुरक्षा व्यवस्था होती आणि काही पोलीस. सभास्थळी पोहोचल्यानंतर ते थेट मंचावर गेले नाहीत. त्यांनी नेहमीप्रमाणे लोकांमध्ये चालत जाऊन भेटण्याचा निर्णय घेतला, जो की त्यांची एक शैली म्हणून ओळखली जायची. हीच बाब पुढे त्यांच्यासाठी प्राणघातक ठरली. राजीव गांधी सभास्थळी पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत सुरू केलं. ते लाल गालिच्यावरून हळूहळू पुढे जात होते. पुष्पहार घालण्यासाठी, हस्तांदोलनासाठी अनेक जण, लोक, महिला, पुरुष रांगेत उभे होते. त्यांमध्ये धनू नावाची एक महिला, ती सुद्धा रांगेत उभी होती. तिच्या हातात फुलांचा हार होता. ती सामान्य कार्यकर्ती असल्यासारखं वागत होती. ती राजीव गांधींच्या अगदी जवळ आली. तिनं नमस्कार करण्यासाठी वाकल्यासारखं केलं आणि त्याच क्षणी तिनं कमरेला बांधलेल्या स्फोटकाचा डिटोनेटर दाबला. रात्री 10:21 झाले होते आणि तेव्हाच एक भीषण स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की राजीव गांधींचा मृत्यू घटनास्थळीच झाला. आत्मघाती हल्लेखोर धनू ही जागीच ठार झाली. एकूण 15 जणांचा यावेळी मृत्यू झाला. राजीव गांधींसह अनेक जण यावेळी गंभीर जखमी झाले. स्फोटानंतर काही सेकंद परिसरात गोंधळ, धूर आणि किंकाळ्या होत्या. शरीराचे अवशेष, तुटलेली चप्पल, फुलांचे हार, सगळीकडे विध्वंसाचं चित्र होतं. आता या हल्ल्याची आखणी कशी गेली तर पुढे तपासात उघड झालं की हा हल्ला अतिशय बारकाईनं नियोजित होता. श्रीलंकेतली दहशतवादी संघटना लिबरेशन टायगर ऑफ तमिल इलियम म्हणजेच LTTE आत्मघाती हल्ल्याची ही योजना आखली होती. आत्मघाती हल्लेखोर धनू, जिचं खरं नाव होतं तेन्मोळी राजरत्नम, हीच सुसाईड बॉम्बर ठरली. तिनं पारंपरिक सलवार कुर्ता जो आहे तो परिधान केला होता आणि कमरेभोवती आणि छातीवर स्फोटक बांधलेली होती, ज्याचा डिटोनेटर दाबल्यानंतर स्फोट झाला होता. स्फोटकांमध्ये RDX सारखा शक्तिशाली घटक वापरल्याचा निष्कर्ष काढला गेला. स्फोटासाठी इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर जो होता तो बटन दाबता स्फोट होईल अशी ती यंत्रणा होती. हल्ल्याच्या आधी अनेक दिवस रेकी करण्यात आली. राजीव गांधींच्या सभांमध्ये गर्दीत सहज मिसळून त्यांच्या अगदी जवळ जाण्याची पद्धत पाहूनच हा आत्मघाती डाव आखण्यात आला. तर आता आपण याच्यामध्ये पाहिलं, धनूच्या जागी इथं जे पायलट सुमित कुमार आहेत त्यांचं नाव घेतलं जातं की सुमित कुमार हे अशाच प्रकारे एक सुसाईड बॉम्बर होते. पायलट असल्यामुळे त्यांना स्फोटकांची गरज पडली नाही. त्यांनी विमानाचाच कुठेतरी एक लँडिंग करत स्फोट घडवून आणला, असा आरोप जो आहे तो सध्या रोहित पवार आणि अमोल मिटकरी या दोघांनी केला. त्यामुळे घटना जरी वेगवेगळ्या घडल्या असल्या तरी मात्र व्यक्ती जी आहे ते व्यक्ती त्यांनी तिथे एक सुसाईड बॉम्बर म्हणून काम केलं आणि हा घातपात घडवून आणला, असाच तो एक आरोपाचा सूर मानला जातो. दुसरी गोष्ट जर पाहिली आपण तर राजीव गांधींच्या हत्येच्या वेळेस सुरक्षा त्रुटी. तर हत्या कशी झाली यामध्ये हा सर्वात मुद्दा जो आहे तो मोठा उपस्थित झाला. सभास्थळी येणाऱ्यांची योग्य तपासणी झाली नव्हती. मेटल डिटेक्टर किंवा शारीरिक तपासणी काटेकोर नव्हती. राजीव गांधी लोकांमध्ये थेट चालत गेले. सुरक्षित अंतर जे आहे ते त्यांचं लोकांपासून राखलं गेलं नाही. स्थानिक पोलीस जे आहेत त्यांच्यामुळे मध्ये सुद्धा एक समन्वयाचा अभाव जो आहे तो असल्याचं बोललं जातं. जर कडक सुरक्षा घेरा असता, आत्मघाती हल्लेखोर इतक्या जवळ पोहोचू शकले नसते, हा जो अपघात आहे तो झाला नसता, हे अहवालांमध्ये नमूद केलं गेलंय. आता जेव्हा हा संपूर्ण आपण घटनाक्रम पाहिला तर असंच जे आहे सुरक्षा व्यवस्था किंवा तपासण्या, हाच मुद्दा रोहित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत मांडला की ते विमानाचं जे आहे त्या पायलट एकदम वेळेवर का बदलल्या गेले, त्या पायलटची चाचणी तो केलेला आहे का नाही, ह्या चाचण्या झाल्यात की नाही झाल्या, त्याचबरोबर तो जो पायलट आहे त्याची एक मानसिक अवस्था कशी होती, त्याचा इतिहास काय होता, या सर्व बाबींवर जेव्हा नजर टाकल्या गेली तेव्हा कुठेतरी
प्रकार घडवून आणण्यासाठी ज्या सुरक्षा व्यवस्था आहेत किंवा ज्या तुमचं रोजचं तपासणी केली पाहिजे त्या घडल्या नाहीत, त्या झाल्या नाहीत आणि एकूणच त्याच्याचमुळे संशयाला इथे जागा उरते. म्हणून मिटकरींनी राजीव गांधींच्या या हत्येचं, अजित पवारांच्या या अपघाताशी हे जे आहे तुलना जी आहे ती केली होती. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.